महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एवं राष्ट्रवादी कांग्रेस के अध्यक्ष अजित पवार के अकाली निधन से जितना गहरा आघात पवार परिवार को पहुंचा है, उतना ही गम राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ताओं में भी देखने को मिल रहा है। पार्टी के प्रति उनके योगदान और नेतृत्व को याद करते हुए पूरे महाराष्ट्र में शोक का माहौल है। राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की ओर से अजित पवार की अस्थि कलश महाराष्ट्र भर के राष्ट्रवादी कार्यालयों में दर्शन हेतु रखे गए हैं, ताकि कार्यकर्ता उन्हें अंतिम श्रद्धांजलि अर्पित कर सके। इसी क्रम में मंगलवार को नागपुर के गणेशपेट स्थित राष्ट्रवादी कांग्रेस के मुख्य कार्यालय में अस्थि कलश दर्शन के लिए लाए गए। इस अवसर पर महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख, शहर अध्यक्ष अनिल अहिरकर, ग्रामीण अध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, वरिष्ठ नेता रमेश बंग, शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष के शहर अध्यक्ष किशोर कुमेरिया तथा वरिष्ठ नेता व नगर सेविका आभा पांडे सहित अनेक पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित थे। अस्थि कलश के दर्शन के दौरान कार्यकर्ताओं की आंखों में आंसू साफ दिखाई दिए। सभी ने नम आंखों से अपने प्रिय नेता को श्रद्धांजलि अर्पित की और उनके सामाजिक व राजनीतिक योगदान को याद किया। नाही, हे आमच्या सगळ्यांकरता खूप कठीण वेळ आहे आणि वेदनादायी काळ आहे आमच्याकरता सगळ्यांकरता। हा जो मोठा अपघात झालेला आहे की घातपात झालेला आहे, याबाबत सुद्धा मनात खूप शंका आणि कुशंका निर्माण झालेल्या आहेत। परंतु या कठीण वेळात दादांचे अस्थि विसर्जनाकरता इथे अस्थि आणले आहेत आणि या अस्थींचे दर्शन घेण्याकरता सामान्य व्यक्ती, अन्य दलाचे लोक सगळे नतमस्तक होत आहेत। याच्यावरूनच कळत आहे की त्या माणसाची उंची किती जास्त होती। अशा महान व्यक्तीला, आणि आमचे तर नेते होते आणि माझे खूप जवळीक संबंध होते दादांचे। दादांनी काही कमिटमेंट सुद्धा केलेले होते। ते जे होते ते कार्यकर्त्यांमधलं जे पोटेन्शियल आहे ते ओळखणारा नेता होता आणि तो आम्ही गमावलेला आहे। महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे आणि अशा या महान व्यक्तीला आम्ही अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। या कार्यालयात दादा तीनदा या कार्यालयात आले, अनेक कार्यकर्त्यांशी बोलले। या कार्यालयाचं उद्घाटन दादाच्या हस्ते झालं। त्याच कार्यालयात आज अशी अवस्था आमची आली की त्यांचे अस्थि अंतर ठेवून त्यांना निरोप घ्यावा लागला। खऱ्या अर्थाने कार्यकर्त्यावर फार मोठे दुःखाचं ओसड पोसरलं आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातले कार्यकर्ते एक दुःखमय झाले आहेत। आम्हाला सुद्धा आमचं छाया हरवल्यासारखे वाटते। ज्या माणसाने शब्द दिला की काम करायचं, स्पेशली कार्यकर्त्याचं काम करायचं, सर्व समाजातल्या माणसाचं काम करायचं, कुणी याला तरी त्याचं काम करणारा आणि शब्द देणारा लोकनेता आमच्यातून हरवला। आमच्यावरची छाया हरवल्यासारखी अशी अवस्था झाली आहे। आज आम्हाला दादांचा अस्थि कलशाचा निरोप देताना आम्हाला फार दुःख होत आहे की आमच्यावरचं खऱ्या अर्थाने छाया हरवली आहे। अस्थि कलशाचं विसर्जन आम्ही आंबोरा इथे करून राहिलो। 2 वाजता आम्ही इथून रॅलीशी निघू आणि 4 वाजता आम्ही आंबोऱ्याला अस्थि कलशन करू। महाराष्ट्राचे लोकनेता अजितदादा आम्हाला सर्वांना सोडून अचानक निघून गेले, असा प्रसंग महाराष्ट्राच्या लोकांवर आलेला आहे। अश्रुपूर्ण नयनांनी आम्ही आज त्यांचा अस्थि कलश जे आहे कालच आम्ही स्वीकार केला। या ठिकाणी आज गणेशपेठ आमच्या कार्यालयामध्ये नागपूर शहरातील शेकडो लोक आज त्यांना श्रद्धांजली देण्याकरता येत आहे। वर सर्वांसाठी 2 वाजेपर्यंत आम्ही या ठिकाणी स्वीकार करणार आहोत त्याचा। त्यानंतर आम्ही इथून अस्थि कलश 5 नदीचा संगम आंबोऱ्याला आहे, इथून नागपूर शहरात विविध भागात त्यांचं दर्शन देत आम्ही आंबोऱ्याला जाऊन ते त्यांचं अस्थीचे विसर्जन करणार आहोत। स्तब्ध आहे, काही सुचतच नाही, सुचेनाचं झालं आहे। कारण एवढा मोठा नेता जो एक कार्यकर्त्यांकरता सदैव धावून यायचा, अधिक ब्युरोक्रॅट्सवर त्यांचा दबाव होता। म्हणजे कोणतेही काम घेऊन गेलं तर ताबडतोब अनेक कामं आमचे अनुभव असा आहे का ताबडतोब त्यांचे झाले। बाकी नेते करतो, सांगतो, बघतो, हा त्यांच्यामध्ये कधी बघितलंच नाही। तशा नेते आम्हाला सोडून गेलेले आहे। खूप दुःख आहे आम्हाला। आता जे ईश्वराला मान्य आहे आम्ही त्याला काहीच करू शकतो।